नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सरांनी रागिणीच्या विरोधामध्ये इलेक्ट्रिशियन राऊतला पकडून खूप मोठा पुरावा मिळवलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिणी विरोधामध्ये पुरावा मिळाल्यानंतर इथे आकाश भूमीने सुद्धा खूपच हुशारीने एक कामगिरी केलेली असते. भूमी आकाशने स्वतःला प्रॉमिस केलेलं असतं की रागिणीने त्यांचं साम्राज्य लुबाडण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण लवकरच हे घर आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा एकदा आमच्याकडे येणार. आणि तसंच प्रेक्षकांनो घडलेलं असतं. तर इथे आकाश भूमीने खूपच हुशारीने रागिणीकडून आपलं साम्राज्य परत मिळवलेलं असतं. आणि गायकवाड सरांनी पुन्हा एकदा रागिणी पटवर्धनला अरेस्ट केलेलं असतं. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं, रागिणीचं वागणं दिवसेंदिवस खूपच जास्त क्रूर होत चाललेलं असतं. ती भूमी आकाशचे हाल तर करतच असते, पण त्याचबरोबर क्षितिजाला सुद्धा, इतक्या लहान मुलीला सुद्धा वाईट साईड बोलत असते, तिच्या अंगावरती ओरडत असते. आणि ही गोष्ट भूमीला खटकायला लागते. भूमी म्हणत असते की तुम्ही मला आणि आकाशला जे काही बोलता ते आम्ही सहन करतो, पण क्षितिजा लहान आहे. तिचा जन्म झाल्यापासून तुम्ही तिच्याबरोबर वाईट वागता. देवाला तरी घाबरा. अहो, लहान मुलं ही निरागस असतात. त्यांना दुखवायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो. यापुढे जर तुम्ही क्षितिजाला काही वाईट साईड बोललात ना, तर मी ते सहन करणार नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी जाऊ दे, तिला कितीही बोल, तिला काही फरक पडत नाही. तेव्हा रागिणी म्हणते, जास्त बोलायचं नाही आहे मला, जास्त जीभ चुरू चुरू चालवायची नाही. तुम्हाला या घरामध्ये ठेवून मी तुमच्यावरती उपकार केलेत आणि हे उपकार आहेत ना, यांची जाणीव ठेवायची. मलाच बोलायचं नाही. एवढंच जर असेल ना, तर तुझ्या कार्टीला समजवायचं. यापुढे जर माझ्या खुर्चीवरती जेवताना बसले, तर मी ते सहन करणार नाही. माझ्या आजूबाजूला सुद्धा तिने फिरकायचं नाही, याची काळजी तू घ्यायची, समजलं तुला? भूमीला या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं आणि भूमी रडत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणी, तुझं रहस्य मला माहिती आहे, असं लिहिलेलं असतं. तेव्हा रागिणी म्हणत असते, कुणाला माझं रहस्य माहिती आहे? कोण करत असेल हे? भूमी आकाशच्या बाबतीत मी जे केलं होतं ते माझ्या बाबतीत कोण करतंय? तेव्हा ती ब्लॅक कलरचा स्प्रे घेऊन येते आणि त्या आता पत्र्यावरती लिहिलेलं असतं ते सगळं ब्लॅक करून टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, एका गोष्टीचं अथर्व आणि मानसीला वाईट वाटत असतं, कारण ते दोघेजणं भूमीबरोबर आणि आकाशबरोबर वाईट वागत असतात. आणि त्याचबरोबर मानसी प्रेग्नंट आहे, पण काही कॉम्प्लिकेशन्स सांगितले, तिच्या पोटात दुखत असतं. डॉक्टरांनी तिची खास काळजी घ्यायला सांगितलेली असते. इथे आता मानसी आणि अथर्व भूमीबरोबर वाईट वागत असतात, त्यांच्याबरोबर नीट बोलत नसतात. पण भूमीला आपल्या बहिणीची, मानसीची खूपच जास्त काळजी वाटत असते. तेव्हा भूमी इथे अजिबात मनामध्ये राग न ठेवता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिची काळजी घेत असतात. तिचा डाएट चार्ट तयार करतात. तिला काय हवं नको ते सगळं इथे भूमी बघत असते. पौर्णिमामध्ये आता अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे भूमीने पौर्णिमाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुला ज्यातलं काही माहिती नाही आहे ना, त्याच्यामध्ये मध्ये पडू नकोस. मला मनूची काळजी घेऊ दे. मनूला इथे डॉक्टरांनी सगळं काही वेळेवरती खायला सांगितले, त्यामुळे मला तिची काळजी घेऊ दे, बोलू दे तिच्याशी. तेव्हा इथे मानसी आता राग करत असली तरी भूमी तिचं कर्तव्य व्यवस्थित पार पडत तिची काळजी घेत असते. तेवढ्यातच इन्स्पेक्टर गायकवाड सरांनी इथे आता लवकरात लवकर सुतारला पकडायचं, कारण जोपर्यंत इलेक्ट्रिशियन सुतार पकडला जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला रागिणी पटवर्धन यांच्या विरोधामध्ये काही पुरावे मिळणार नाही आहेत. रागिणी पटवर्धननेच इथे आता एव्हिडन्स रूमला आग लावली होती, कारण का तिच्या विरोधातले सगळे पुरावे जळून खाक व्हावे म्हणून. आकाश आणि भूमी खरंच खूप चांगले आहेत. मी त्यांना खूप वर्षापासून ओळखतो. ते बिचारे खूप लोकांची मदत करतात, दानधर्म करतात, गरजूंना मदत करतात. पण त्यांना इथे रागिणी पटवर्धनने खूप जास्त त्रास दिलाय, फक्त त्यांची प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी. रागिणी पटवर्धनने आकाशच्या आईवडिलांना मारलं, त्यानंतर त्यांनासुद्धा काही वर्ष वेडं करून ठेवलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण प्रॉपर्टीवरती ही ते स्वतःचा अधिकार गाजवत होते.
पण इथे भूमी मॅडम त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या, त्यांचं लग्न झालं आणि मग त्यांनी आकाश महाजन यांना सुधारायला सुरुवात केली. ही गोष्ट आता गायकवाड चव्हाण यांना सांगत असतात. गायकवाड सर म्हणत असतात की अपूर्वा मॅडमचा गैरसमज झाला होता आणि त्या आकाश भूमीबरोबर वाईट वागल्या. पण कसं आहे ना, खरोखर आकाश आणि भूमी महाजन खूप चांगले आहेत. त्यांच्याबद्दल गैरसमज झाला होता म्हणून अपूर्वा मॅडम चुकीचं वागल्या. पण आता आपण खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळवून देऊया. तेव्हा चव्हाण म्हणत असतात की तेव्हा मी सुद्धा चुकीचंच वागलो, त्यांना चुकीचं समजलो. पण आता मी सुद्धा तुम्हाला मदत करेन आणि लवकरात लवकर त्या सुतारला आपण पकडूया. म्हणजे त्याच्याकडून रागिणीच्या विरोधात आपल्याला काहीतरी पुरावे मिळतील आणि आपण आकाश आणि भूमी यांची मदत करू शकू. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की सुतारचा नंबर हा आता प्रत्येक वेळेला ट्रेस करत राहा. तो कधीतरी त्याचा फोन ऑन करेल, तेव्हा आपण त्याचं लोकेशन ट्रेस करू आणि त्याला पकडू. तेव्हा इथे हवालदार चव्हाण आता आपलं काम व्यवस्थित पार पाडत असतात. आकाश आणि भूमी यांचे होणारे हाल हे आता गायकवाड सरांना सुद्धा बघवत नसतात. स्वतःच्याच घरामध्ये इथे ते नोकर बनून राहत असतात आणि रागिणीवरून त्यांचा छळसुद्धा करत असते. पण आता एका माणसाने धमकी दिलेली असते. तो माणूस नेमका कोण होता हे शोधून काढायला हवं असं रागिणी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश यांचे प्रयत्न सुरूच असतात. रागिणीकडून काहीही करून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून घ्यायच्या आणि ती प्रॉपर्टी पुन्हा आपल्या नावाने करून घ्यायची असं आकाश आणि भूमी या दोघांनी सुद्धा ठरवलेलं असतं. तेव्हा आकाश ऑफिसमध्ये काही लोकांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत असतो, जे त्याच्यासाठी निष्ठावान असतात आणि ते लोक आकाशची मदत करतात. जास्तीत जास्त शेअर्स हे आता आकाशच्या नावाने तिथे रजिस्टर्ड असतात. म्हणजे जास्तीत जास्त शेअर्स हे आकाशच्या नावाने केलेले असतात आणि रागिणीच्या नावावरती कंपनीमध्ये आता कमी शेअर्स ठेवलेले असतात. आणि तेव्हा इथे प्रॉपर्टीचे पेपर तयार करून आणलेले असतात आणि एका विश्वासातल्या माणसाला आकाशने सांगितलेलं असतं की जेव्हा रागिणी पटवर्धनच्या सह्या घ्यायला जाल ना, तेव्हा प्रॉपर्टीचे पेपर हे सुद्धा मध्ये मध्ये ठेवून द्यायचे आणि जेव्हा त्या जास्तीत जास्त घाई गडबडीमध्ये असतील ना, तेव्हाच त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती त्यांच्या सह्या घ्यायच्या असं आता आकाशने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिणी आता घरी असते आणि तेव्हा इथे आता मानसीची तब्येत ठीक नाही आहे, तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल असं सांगण्यात येतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व टेन्शनमध्ये येतो आणि तो धावत पळत आपल्या आईकडे येतो. तेव्हा रागिणी म्हणते, काय झालं, काय चाललं आहे? तेव्हा अथर्व म्हणत असतो, आई आपल्याला घरी जावं लागेल, मानसीची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा रागिणीसुद्धा जायला निघत असते आणि तेवढ्यातच इथे आकाशचे जवळचे मित्र तिथे येतात आणि म्हणतात की सर, महत्त्वाच्या पेपरवरती तुमच्या सह्या हव्या आहेत. तेव्हा रागिणी म्हणते, अरे आता कसल्या सह्या हव्या आहेत? तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम प्लीज पेपर वाचा आणि सह्या करा, खूप महत्त्वाचे पेपर आहेत. तेव्हा इथे रागिणी घाईघाईने सह्या करते आणि ते पेपर वाचतसुद्धा नाही. आणि तेव्हाच घाईघाईने सह्या करत असताना प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सुद्धा सह्या केलेल्या असतात. संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा एकदा आता रागिणीच्या नावावरून इथे आकाशच्या नावावरती आलेली असते. तोपर्यंत इथे आता भूमी आणि आकाश चांगलं वागण्याचं नाटक हे करतच असतात. गायकवाड सर तिथे आता सुतारचा फोन ट्रेस करत असतात आणि मध्येच त्याचा फोन ऑन झालेला असतो. लोकेशन मिळाल्यानंतर इथे चव्हाण आणि इन्स्पेक्टर गायकवाड यांची टीम पूर्णपणे त्या ठिकाणी पोचते आणि सुतारला आता इलेक्ट्रिशियन सुतारला रंगेहात पकडलेलं असतं. तो पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण गायकवाड सरांची टीम पूर्णपणे सतर्क असते आणि त्यांनी सुतारला पकडलेलं असतं. तेव्हा सुतारला पकडल्यानंतर त्याला चांगला पोलिसांचा हिसका दाखवला जातो. तेव्हा तो म्हणत असतो की माफ करा, मला माफ करा, तुझ्याकडे एवढे पैसे आलेच कुठून? हे पैसे रागिणी पटवर्धनने दिलेत ना, हे आम्ही नक्की सिद्ध करू. तो माणूस म्हणत असतो की माफ करा, हे सगळं काम मी रागिणी पटवर्धन यांच्या सांगण्यावरून केले, माझी या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की तू इलेक्ट्रिशियन आहेस ना, तुला काम करायला बोलावलं होतं, तर तू त्या रूमला आग लावलीस आणि पूर्णपणे सगळे इव्हिडन्स जळून आता खाक झाले. रागिणी पटवर्धन एक नंबरची गुन्हेगार आहे आणि ती गुन्हेगार वृत्तीची बाई बाहेर तुझ्यामुळे मोकाट सुटले, कळते का तुला? तेव्हा त्याला गायकवाड सर चांगला चोप देतात. तो म्हणतो, साहेब मला माफ करा, पण मी एव्हिडन्स रूमला आग लावली होती, पण मी सगळे एव्हिडन्स बाजूला काढले सर. तेव्हा गायकवाड म्हणतात, म्हणजे?
तेव्हा रागिनी पटवर्धन ही कशी आहे मला आधीपासूनच माहिती होतं. पैशांसाठी मी काम करायला हो म्हणालो, पण तिच्या विरोधातले जे काही पुरावे आहेत ना, ते सगळे मी ठेवले सर. महत्त्वाचे पुरावे ठेवलेत. जसं की तिने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि ते सगळं काही पेनड्राईव्हमध्ये आता सेव्ह असतं. ते पेनड्राईव्ह त्याने आपल्याकडे जपून ठेवलेलं असतं आणि इलेक्ट्रिशियन सुतारने ते पेनड्राईव्ह आणि सीडी गायकवाड सरांना दिलेली असते आणि त्या पेनड्राईव्हमध्येच रागिनी पटवर्धनने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. तो कबुली जबाबसुद्धा त्याच्यामध्ये असतो आणि हे सगळे 2-3 पुरावे त्याने जाळलेले नसतात. कारण जर पुढे जाऊन रागिनीने त्याला फसवण्याचा प्रयत्न केला तर ते पुरावे तिच्या विरोधात वापरले जातील आणि इलेक्ट्रिशियन सुतारने आता माफीचा साक्षीदार होण्याचं ठरवलेलं असतं आणि त्याने ते सगळे पुरावे गायकवाड सरांना दिलेले असतात. गायकवाड सरांकडे रागिनी विरोधामध्ये सगळे पुरावे आल्यानंतर पुन्हा एकदा गायकवाड सर रागिनी पटवर्धनला अरेस्ट करायला आलेले असतात. तेव्हा गायकवाड सरांनी आपली ड्युटी प्रामाणिकपणे अगदी नेहमीप्रमाणे पार पाडलेली असते. भूमी म्हणत असते की बघितलं तुम्ही रागिनी पटवर्धन काय झालं शेवटीला. खोट्याचं नेहमी खोटंच होतं, सत्य लपून राहत नाही आणि शेवटीला इलेक्ट्रिशियननेच तुमचा घात केला. आत्तापर्यंत इतके गुन्हे केलेत, पण आता तुम्हाला खऱ्या अर्थाने शिक्षा मिळाली. इलेक्ट्रिशियनने तुमच्या विरोधातले पुरावे गायकवाड सरांना दिले आणि आता गायकवाड सर तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलेत. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला आलेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सर आलेले असतात आणि रागिनी पटवर्धनला अरेस्ट करत असतात. रागिनी म्हणते, काय केले मी? तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात की तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही काय केले? सगळं माहिती आहे तुम्हाला. आमच्याकडे तुमच्या विरोधात पुरावे आहेत. तुम्ही जी काही कारस्थानं केली होती ना 17 वर्षांपूर्वी, तेव्हापासून ते आत्तापर्यंतचे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे आणि त्याचमुळे आम्ही तुम्हाला इथे पुन्हा एकदा अरेस्ट करायला आलो आहे. तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला आलो आहे, असं गायकवाड सर म्हणतात आणि रागिनीला घेऊन जात असतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे बघ प्रॉपर्टीचे पेपर आणि त्याच्यावरती असलेली ही तुझी सही. मी तुझ्या नावाने केलेली प्रॉपर्टी ही तू पुन्हा माझ्या नावाने केली आहेस आणि आता या प्रॉपर्टीवरती तुमचे कुणाचे काही अधिकार आणि हक्क नाही आहेत, असं ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती मी लिहून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती तू सही केली आहेस. आता ह्या प्रॉपर्टीमध्ये तुमचा कुणाचा काही अधिकार नाही आहे. संपूर्ण प्रॉपर्टी पूर्वीप्रमाणे माझ्या नावावरती आहे, हे आता आकाशने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते, काय? पण हे कसं शक्य आहे? तेव्हा आकाश म्हणतो, का? जी गोष्ट तू शक्य करू शकतेस ती मी शक्य करू शकत नाही असं वाटते का तुला? प्रॉपर्टी पेपरवरती सह्या मला जशा फसवून घेतल्या होत्या, बलदेवला जसं फसवून घेतल्या होत्या, तसं तुलाही फसवता येऊ शकतं रागिनी पटवर्धन. त्यामुळे आता कंपनीमध्ये आणि घरामध्ये कुठेही तुला अधिकार नाही आहेत आणि तसेही गायकवाड सरांनी तुझ्या विरोधातले सगळे पुरावे शोधून काढलेत. इलेक्ट्रिशियन सुतार सापडला आहे, त्याच्याकडे असलेले तू दिलेले पैसे सापडलेत आणि त्याने इथे तुला फसवण्यासाठी सुद्धा काही पुरावे जपून ठेवले होते. एव्हिडन्स रूममधले ज्याच्यावरती तुझं नाव होतं, ते पुरावे त्याने आधीच बाजूला काढून ठेवले होते आणि त्यामुळे ते पुरावेसुद्धा, तो महत्त्वाचा पेनड्राईव्ह ज्याच्यामध्ये तू तुझ्या गुन्ह्याची कबुली दिली आहेस, सगळं काही गायकवाड सरांकडे आता आहे. त्यामुळे तू आता पुन्हा जेलमध्ये जा, जिथे तुला राहण्याची गरज आहे, जी तू डिझर्व करतेस. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने गायकवाड सरांनी आपलं काम केलेलं असतं. चव्हाणने मदत केलेली असते. इलेक्ट्रिशियन सुतार हातामध्ये आल्या आल्या रागिनी पटवर्धनचं पित्तळ उघडं पडलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, आकाशभूमीने पुन्हा एकदा रागिनी पटवर्धनला मात देत आपलं साम्राज्य वाचवलेलं असतं. आत्तापर्यंत भूमी आणि आकाश यांनी खूप सहन केलेलं असतं, खूप सहन केलेलं असतं, पण तरीसुद्धा नियती त्यांना वारंवार रागिनी पटवर्धनच्या कचाट्यामध्ये अडकवत असते. पण शेवटीला इथे आता भूमी आकाशने खूपच हुशारीने आणि प्रयत्नाने प्रॉपर्टीच्या पेपरवरती रागिनीची सही घेतलेली असते आणि संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा एकदा आपल्या नावावरती केलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता मानसी आणि अथर्वसुद्धा रागिनीच्या बोलण्यामुळे आकाश आणि भूमीबरोबर वाईट वागत असतात. ही गोष्ट भूमी आकाशला माहिती असते. तेव्हा त्यांनी त्या दोघांनासुद्धा माफ केलेलं असतं. बलदेवला त्याची पोझिशन परत मिळालेली असते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, रागिनी पटवर्धन, जाता जाता आमच्या घराची पाटीसुद्धा लावा.
कारण कसं आहे, तुम्ही तुमची पाटी घेऊन जा, आम्ही आमच्या घराची पाटी लावू. तुम्ही इथे काय केलं होतं? इथे आता आकाश महाजन आणि परिवार जी पाटी असते ती तिने काढलेली असते आणि रागीने इथे विला अशी पाटी लावलेली असते. तेव्हा रागीने विलाची पाटी काढली जाते आणि पुन्हा एकदा आकाश महाजन आणि परिवार ही पार्टी लावण्यात येते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, फायनली इथे आता रागिनी पटवर्धनला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते आणि संपूर्ण महाजन कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं असतं.